वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी सर्वांच्या घरामध्ये अतिशय प्रेमाने बनवला जाणारा हा खमंग पदार्थ. बाजरीची तीळ लावून बनवलेली खमंग भाकरी आणि त्यासोबत मिक्स अशी भाजी म्हणजेच भोगीची भाजी. आजही मी भोगीची भाजी आणि गरमागरम अशी बाजरीची भाकरी बनवली होती. खूप छान खमंग आणि मस्त अशी ही भाजी झाली होती. अ, यामध्ये मी खूप साऱ्या भाज्या टाकल्या होत्या ज्या माझ्याकडे उपलब्ध होत्या. या भोगीच्या भाजीमध्ये कितीही भाज्या टाकल्या ना तरी त्या कमीच वाटतात. पण आपल्याकडे ज्या भाज्या उपलब्ध आहेत ना त्या भाज्या टाकून ही भाजी खायला खरंच खूप भारी अशी वाटते. वर्षातून आपण एकदा किंवा दोनदाच ही भाजी खातो. पण खरंच ही भाजी चवीला ना खूप 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 खमंग आणि खूप भारी अशी होते. चला तर मग डिटेलमध्ये व्यवस्थित याची रेसिपी पाहूया. तर या ठिकाणी मी माझ्याकडे घरामध्ये ज्या काही भाज्या उपलब्ध होत्या ना, त्या भाज्या छानपैकी निवडून स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. तर भाज्यामध्ये प्रामुख्याने फ्लावर, गाजर, वांगी, त्यानंतर वाल, वाटाणे आणि भिजवलेले शेंगादाणे एवढंच होतं. मी एवढ्यात काही बाजारात वगैरे गेले नव्हते. जे माझ्याकडे पदार्थ होते ना, तेच मी छान घेतले होते आणि हे सर्व पदार्थ मी छानपैकी स्वच्छ करून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले होते. आता हलकेसे जे तीळ आहेत ना, ते तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत. तीळ लावून जर ही भाजी केली ना, खरंच खूप खमंग आणि खूप भारी अशी होते. खूप जास्त याला तामझाम करण्याची काही वेळ किंवा गरज आपल्याला लागत नाही. खूप टेस्टी, खूप भारी आणि खूप खमंग भाजी होते. त्यानंतर या ठिकाणी मी थोडंसं खोबरं, कांदा भाजून तो घेतला होता. त्यानंतर थोडा लसूण आणि थोडीशी सुकवलेली कोथिंबीर एवढे पदार्थ घेतले होते आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते. त्यानंतर मी कांदा जो आहे ना, तो छान परतून घेतला आणि जो टोमॅटो आहे ना, तोही छान मस्त असा परतून घेतला होता. कांदा, टोमॅटो छान परतला गेला, की मग आपल्याला यामध्ये ज्या काही भाज्या वगैरे आहेत ना, त्या घालायच्या आहेत. पण कांदा, टोमॅटो जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे आणि आता घरातला जो साठवणीतला मसाला आहे ना, तो टाकायचा आहे. आपण वाटणामध्ये तीळ, खोबरं, कांदा, लसूण आणि कोथिंबीर, आलं एवढे पदार्थ घेतले होते आणि आता सुक्या मसाल्यामध्ये मी लाल तिखट, घरातील साठवणीतला मसाला, मीठ आणि हळद एवढेच पदार्थ ॲड केले आहेत. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे, जी की मी सुकून घेतलेली आहे. फोडणी जी आहे ना, ती आपल्याला मस्त अशी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे. जोपर्यंत सर्व जे मसाले आहेत ना, ते व्यवस्थित परतले जात नाहीत आणि खूप सारं तेल जे आहे ना, ते वेगळं होत नाही, तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण जो मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता ना, तो मसाला ॲड करायचा आहे आणि परत याला थोडा वेळ परतत राहायचं आहे. मसाल्यालाही छान असं तेल सुटलं गेलं पाहिजे. मसाला खूप छान मस्त असा खमंग परतला गेला पाहिजे. जेवढा आपण मसाला व्यवस्थित परतून घेऊ किंवा खमंग असा हे करून घेऊ, तेवढी भाजीला जी टेस्ट आहे ना, ती खूप छान अशी येते. रस्सा जो आहे तो खूप छान भारी असा लागतो. काहींना ही भाजी सुकी आवडते आणि काहींना रस्सा भाजी आवडते. मला तर याची रस्सा भाजी खूप आवडते. तीळ लावून आपण जी भाकरी बनवतो ना, त्यासोबत ही रस्सा भाजी खायला खरंच खूप खूप भारी अशी वाटते. वरून मी थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद थोडी मला कमी वाटत होती. हळद, मीठ आणि तिखट या 3 गोष्टीचे प्रमाण ज्या भाजीमध्ये अगदी योग्य होते ना, ती भाजी तुम्ही कशीही बनवा, ती खूप भारी, खूप खमंग आणि खूप टेस्टी अशी बनते. अगदी साध्या सिंपल पद्धतीने जेवढी आपण भाजी करू, तेवढी खायला खरंच खूप भारी बनते. आपण जेवढं त्याला ना खूप जास्त तामझाम करत बसू ना, तेवढी भाजी बिघडते. त्यामुळे अतिशय साध्या, सिंपल आणि सोप्या पद्धतीने भाजी करायची. आता मी गॅसवरती ना गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं, तर थोडं-थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही आपला थोडासा मसाला चिकटलेला असतो, ते तेवढं गरम पाणी यात टाकून मस्त असं आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे, तेवढं यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केल्यामुळे काय होतं, भाजीला जी उकळी आहे ना, ती पटकन येते आणि भाजीची जी टेस्ट आहे ना, ती वाढते. थंड पाणी वापरण्याऐवजी भाजीमध्ये नेहमी गरम पाणी वापरलेलं बेटर राहतं. तर आता मला जेवढी भाजी हवी आहे, तेवढं मी यामध्ये गरम पाणी ॲड केलं आहे. तर मस्त असं या भाजीला ना एक उकळी यायला लागली, की मग आपण यामध्ये ना आपण ज्या धुवून ठेवलेल्या भाज्या आहेत ना, त्या घालून घ्यायच्या आहेत. वाटल्यास भाज्या थोड्याशा उकळून घेतल्या तरीही चालतात, पण मी भाज्या ना खूप छान अशा मस्त धुवून घेतल्या होत्या. म्हणून आता जेवढ्या काही भाज्या आपण कट वगैरे करून ठेवलेल्या आहेत ना, त्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या आहेत आणि गॅसची जी फ्लेम आहे ना, ती थोडीशी वाढवायची आहे. मस्त असं 5 ते 6 मिनिटामध्ये मस्त भाजीला एक छान उकळी येते आणि एकदा भाजीला उकळी आली, की मग आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ना, ती थोडीशी कमी करायची आहे आणि मंद गॅसवरती ह्या भाज्या ज्या आहेत ना, त्या शिजवून घ्यायच्या आहेत. फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ना, ती हाय ठेवायची आहे.
धुवून ठेवलेल्या ना सर्व भाज्या मी ॲड केल्या आहेत आणि त्यानंतर जे काही शेंगादाणे होते ना, तर शेंगादाणे आपण भिजू घातले होते, तर भिजवलेले ते शेंगादाणे ॲड करायचे आहेत आणि वरून थोडेसे जे तीळ आहेत ना, तेही ॲड करायचे आहेत. खूप जास्त नाही, पण अगदी थोडेसे म्हणजे साधारणपणे 1 ते दीड चमचा एवढे मी जे भाजून ठेवलेले तीळ आहेत ना, ते ॲड केलेले आहेत. अ, खाताना खूप भारी अशी याची टेस्ट येते. आता आपल्याला भाजी एकदा दणदणीत उकळून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ना, ती स्लो करायची आहे. यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या टाकलेल्या राहतात आणि एकदा आपण स्लो फ्लेम केली ना, की मग या भाज्या मस्त अशा शिजतात आणि जेव्हा या भाज्या शिजतात ना, तेव्हा खूप असा मस्त भारी वास जो आहे ना, तो आपल्या किचनमध्ये दरवळतो. प्रत्येक भाजी शिजताना तिचा जो फ्लेवर आहे ना, तो या रश्श्यामध्ये उतरतो आणि हा रस्सा खायला आहे ना, खूप 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 टेस्टी असा लागतो. जेव्हा आपण भाज्या ना वेगळ्या पाण्यामध्ये वगैरे उकळून घेतो ना, तेव्हाची टेस्ट आणि या अशा प्रकारे केलेल्या भाजीची टेस्ट जी आहे ना, तिच्यामध्ये खूप कमालीचा असा फरक पडतो. बनवण्याच्या पद्धतीमध्ये असेल किंवा आपण ह्या भाज्या डायरेक्टली गरम पाण्यात सोडतो आणि डायरेक्टली शिजवतो, त्यामुळे कदाचित होत असेल. पण खूप छान आणि भारी असा याचा सुगंध येतो आणि टेस्ट पण खूप भारी येते. रस्सा खूप भारी असा बनला जातो. तर आता गॅसची जी फ्लेम आहे ना, ती आपल्याला बंद करायची आहे. कारण आता सर्व ज्या भाज्या आहेत ना, त्या शिजलेल्या आहेत आणि खूप असा मस्त वास येत आहे. ही भाजी शक्यतो गरमागरमच सर्व्ह करायची आहे. शेजारच्या गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता माझं भाकरी बनवण्याचं काम चालू आहे. तर तीळ लावून आपल्याला मस्त अशा भाकरी बनवून घ्यायच्या आहेत. तिळाची भाकरी शक्यतो थापता येईल तेवढी पातळ थापायची आहे. आपण जेवढी पातळ भाकर थापू ना, तेवढी ही भाकरी खायला खूप टेस्टी आणि खमंग अशी लागते. भाकर जर थोडीशी जाड ठेवली ना, तर एवढी जी टेस्ट आहे ना, ती येत नाही किंवा एवढी चव काही येत नाही. तर आता भाजी थोडीशी मी थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिली आहे. कारण मला ना डबा द्यायचा आहे. डब्याला भाजी मला थंड करायची होती. म्हणून मी म्हटलं चला आता गॅसवरून भाजी खाली उतरून घेऊया आणि थोडंसं हलवलं की मग भाजी थंड होते. मस्त तुम्ही पाहू शकता तर्री वगैरे खूप छान अशी भाजीला आलेली आहे आणि खूप सुंदर ही भाजी दिसत आहे. वासही खूप छान येत आहे. मीठ, तिखट आणि हळद यांचं प्रमाण अगदी योग्य झालं आहे. जसं आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत हवं असतं ना, अगदी तसं. तेल मी खूप जास्त वापरलेलं नाही. भाकरी आता माझी थापून झाली आहे. भाकरीला आपल्याला दोन्ही साईडला तीळ लावून घ्यायचे आहेत. म्हणून आता पाणी लावलं की लगेच आपल्याला यावरती जे तीळ आहेत ना, ते स्प्रेड करून घ्यायचे आहेत. आता खालच्या साईडने भाकर जी आहे ना, ती खूप छान अशी पचली आहे. भाकरीला आता आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. मला ना भाकरी बनवायची खूप सवय आहे. मला भाकरी बनवायला खूप जास्त असा वेळ लागत नाही. अगदी पटपट अशा भाकरी होतात. पण इनमिन घरामध्ये असतात 4 माणसं आणि त्यापैकीही 2-3 चपाती खातात. मग चुलीवर भाकरी बनवणं शक्यतो मी टाळते. आणि गॅसवरतीच भाकरी बनवते. पण चुलीवरची भाकरी ना खायला खरंच खूप खमंग आणि खूप भारी अशी लागते. तर आता दोन्ही साईडने आपल्याला मस्त अशी भाकरी ना लाल रंग येईपर्यंत व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे. जेवढी आपली भाकरी ना कडक होईल, तेवढी अतिशय भारी अशी ही भाकरी होऊन जाईल. खमंग आणि कुरकुरीत अशी ही बाजरीची भाकरी खायला खूप भारी वाटते. फक्त भाकरी जी आहे ती थापताना थोडीशी पातळ थापा. दोन्ही साईडनी भरपूर अशी तीळ लावून घ्या आणि मग हिची चव तुम्ही भोगीच्या भाजीसोबत पहा. एकच नंबर लागते. खूप अप्रतिम अशी भाकरी लागते. तर मी मस्त अशी माझी भाकरी जी आहे ती भाजून घेतली आहे. भाजी ही गरम आहे. गरमागरम मी आता या ठिकाणी ताट सर्व्ह करत आहे आणि डबा तर मी पॅक करून ठेवला आहे. खूप असं मला व्यवस्थित असं दाखवणं झालं नाही कारण खरंच खूप घाई झाली होती. जे मी ताट वाढलं होतं ना, ते आहे तसं मी दाखवलं. तर याप्रमाणे नक्की एकदा भोगीच्या दिवशी भाजी करून पहा. तुमच्या घरामध्ये जेवढ्या भाज्या आहेत तेवढेच साहित्य वापरा. असं काही नाही की हेच वापरलं पाहिजे, तेच वापरलं पाहिजे. पण नक्की भोगीच्या दिवशी ही भाजी तयार करून पहा किंवा खा. खूप भारी लागते, खूप खमंग लागते आणि कधीतरी ना मिक्स भाज्या खाल्लेलं खरंच शरीरासाठी खूप फायदेशीर आणि खूप भारी असं असतं. म्हणून नक्की एकदा भाजी खा. भाकरी जी आहे ती थोडीशी पातळ थापा आणि मस्त अशी लाल रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजा. गॅसची फ्लेम खूप जास्त हाय ठेवू नका आणि खूप लोही ठेवू नका. गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.